ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी। बीड नगरपालिकेत इच्छुकांची प्रचंड गर्दी, वेळेत अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। अंबरनाथमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन, नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले यांचा अर्ज, दुसरीकडे शिंदेंच्या सेनेकडून मनीषा वाळेकर रिंगणात। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ, अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखलं, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची। राष्ट्रवादीच्या अनगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल, राजन पाटील अर्ज भरू देत नसल्याचा आरोप, तर वैफल्यग्रस्त बाहेरचं पार्सल आणून उमेदवार लादतायत, राजन पाटलांचा पलटवार। कागल नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाकडे, तर संजय मंडलिक एकाकी। पुण्याच्या चाकडमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, शिंदेंच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे अमाद बाबाजी काळे उपस्थित, जाहीर पाठिंबा। येवल्यामध्ये छगन भुजबळ समीर भुजबळांना धक्का देणारं समीकरण, शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र, शिवसेनेच्या रुपेश दराडेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा। परळी नगरपालिकेसाठी मुंडे बंधू भगिनी एकत्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार। अमरावतीमध्ये ठाकरे बंधूंची युती, दर्यापूर अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र, दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी भावना बुतडा यांना उमेदवारी। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार, स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद, सूत्रांची माहिती। हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन, 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो शेअर, आधी समाजकारण आणि मग राजकारण हे आमच्या विचारामध्ये रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन, राज ठाकरेंकडून ट्विट। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला, आम्हा सर्वांसाठी बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय, मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का, अंजली दमानियांचा ट्विट करत सवाल, पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला PPP तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानियांचा आरोप। तर तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात, सुप्रिया सुळेंचं दमानियांना उत्तर, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये घेतलं, सुळेंचं वक्तव्य। रणजितसिंह निंबाळकर आणि मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणांवेळी अंजली दमानिया कुठे होत्या, दमानिया सरकारला सहाय्य करणारी यंत्रणा, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुंडे समितीला अहवाल सादर होणार, जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना, दोषी कोण हे समोर येणार। विधानसभेवेळी शिवसेनेच्या 60 आमदारांच्या विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार, नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानिमित्ताने तानाजी सावंतांचा नवा गौप्यस्फोट। बिबट्यांच्या हल्ल्यामुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान वीज मिळेल, वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।